नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन स्टडी सेंटर या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही महाराष्ट्र सरळ सेवा भरती तयार करत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण आज आपण अशा भरतीबद्दल बोलणार आहोत जिथे कॉम्पिटिशन तुलनेने कमी असू शकते आणि सिलेक्शन चान्सेस वाढू शकतो. सध्या बहुतेक विद्यार्थी फक्त पोलीस भरती, तलाठी आणि MPSCकडे, त्यात PSI, STI, ASO यावर फोकस करत आहेत. पण या दरम्यान काही अशा सरळ सेवा भरती येतात जिथे कमी विद्यार्थ्यांचे लक्ष असते. उदाहरणार्थ कनिष्ठ सहाय्यक, लिपिक टंकलेखक असेल, प्रयोगशाळा सहाय्यक, कर सहाय्यक, GMCची भरती असेल, वनसेवक, तसेच काही विभागातील टेक्निकल पदेसुद्धा असतात. पण टेक्निकल आणि स्पेशलाइज्ड पदांकडे कमी लक्ष दिलं जातं. सध्या MPSC मार्फत विविध विभागांमध्ये टेक्निकल पदाची भरती होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, विद्युत निरीक्षक विभागातील पदे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, कर सहाय्यक, टेक्निकल विभाग, लेखाविषयक पदे. या पदासाठी काही वेळा स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागते, म्हणून प्रत्येक विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पिटिशन कमी होण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे काही पदांसाठी सॅलरी चांगली असते, फील्ड वर्क कमी असू शकतं, स्थिर नोकरी मिळू शकते, प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीसुद्धा जास्त असते. पण मित्रांनो, टेक्निकल पदासाठी बेसिक सब्जेक्ट नॉलेज खूप महत्त्वाचं असतं. फक्त सामान्य अभ्यास करून सिलेक्शन होत नाही. जर तुमच्याकडे संबंधित डिग्री किंवा डिप्लोमा असेल तर अशा भरती तुमच्यासाठी मोठी ऑपॉर्च्युनिटी ठरू शकते. 2026मध्ये MPSC आणि महाराष्ट्र सरळ सेवा भरती कोणती टेक्निकल पदे येऊ शकतात याचे अपडेट मी आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. या पदांमध्ये काही वेळा जागा चांगल्या असतात, सिलेबस तुलनेने सोपा असतो, काही पदांसाठी फिजिकल टेस्टसुद्धा नसते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सिलेक्शनची चांगली संधी मिळू शकते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कमी कॉम्पिटिशन म्हणजे पेपर इझी असेलच असं नाही. जर तुम्ही योग्य स्ट्रॅटेजी, प्रिव्हियस इयर पेपर ॲनालिसिस आणि नियमित प्रॅक्टिस केली तर फायनल सिलेक्शन तुमचं होऊ शकतं. विशेष म्हणजे 2026मध्ये अनेक विभागांमध्ये नवी भरती येण्याची चर्चा सुरू आहे. म्हणून आतापासूनच तयारी सुरू करणं खूप महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला असेच महाराष्ट्र भरती अपडेट, एक्सपेक्टेड कट ऑफ आणि अपकमिंग जॉब्स नोटिफिकेशन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या भरतीची माहिती घेऊन यायचं आहे. तर धन्यवाद.